तरुण मुलींनो, पोरांबरोबर पळून जाण्याचे दिवस गेले. सावध व्हा. हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर. जगात सर्वात मोठी भारतीय संस्कृती आहे. संस्कृतीला जपणे आपले काम आहे. संस्कार संस्कृती टिकली तर भावी पिढी संस्कारक्षम होईल, अन्यथा विदेशी संस्कृतीचा वाढता परिणाम येथील तरुण तरुणींसाठी अत्यंत धोक्याचा आहे. सध्या लग्नातील वराती वधूवरांचे डान्स या गोष्टी समाजातील जागरूक नागरिकांनी गांभीर्याने घेऊन बंद करण्याची गरज आहे. मधल्या काळात अनेक मुलं मुली पळून गेले, लग्न केले, आता त्यांचा संसार होऊ शकला नाही. आता तरी मुला मुलींनी चांगला बोध घेऊन उच्च शिक्षित व दर्जेदार नातेसंबंध जोडावी व आपला संसार चांगला होईल यासाठी आईवडिलांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत सर्वांनी जागरूक राहून चांगले निर्णय घेण्याचे आवाहन अकोले तालुक्यातील प्रति पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र इंदुरी येथे विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित आषाढी एकादशी निमित्त झालेल्या कीर्तनरूपी सेवेत ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संतोष नवले, अशोक धुमाळ, शांताराम नवले, सतीश नवले, पांडुरंग नवले, रामनाथ हासे, आर.डी. येवले, रवींद्र देशमुख, संत नवले, तुळशीराम नवले, सुहास नवले, अमोल वाकचौरे, सचिन जोशी, संदीप ठोंबांडे, अशोक कडल, अशोक नवले, हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज हासे आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख महाराज म्हणाले की आज चतुर्मास सुरू झाला. आज एकादशीला संत देवाकडे जातात तर पुढच्या एकादशीला आळंदीला देव माहुलीला भेटायला येतात. ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही. जगाला प्रकाश देण्याची ताकद फक्त ज्ञानात आहे. हजारो दिवे एकत्र केले तरी ज्ञानाचा प्रकाश पडणार नाही. प्रत्येकाने दान केले पाहिजे. दानात गेलेली लक्ष्मी दुप्पट होते. चांगल्या कामासाठी दान महत्त्वाचे असते. सर्वांच्या योगदानाने प्रति पंढरपूर सार्थ झालेल्या गौरव दगार देशमुख यांनी गौरव उद्गार काढले. शरीराला 5 कोश महत्त्वाचे आहेत. नवोदित कीर्तनकारांनी चांगला अभ्यास करावा. ज्ञानेश्वरीचे दररोज अर्धा तास वाचन करावे. हरिपाठ, काकड्याचे भजन यात बारकावे शोधावी. कीर्तन हे फक्त पाठ न करता त्याचा सर्वांगीण अभ्यास करूनच करावे. सातत्याने वाचन करून प्रगल्भ ज्ञान घ्यावे. नुसते पाठांतर करून कीर्तन करू नये. आपण लोकांना न फसवता आपणच थोड्या दिवसांनी फसवतो याचे भान कीर्तनकार यांनी ठेवावे. आज सर्व क्षेत्रात बेकारी होत आहे. शैक्षणिक क्षेत्राच्या वाढत्या संस्थांबाबत त्यांनी परखडपणे टीका करून प्रत्येक गावाच्या ओढ्या नाल्याला इंग्लिश मीडियमचे शाळा वेड्या भाबडी सारख्या फोफावल्या आहेत, तर प्रत्येक किलोमीटरला एक इंजिनियर कॉलेज, 2 किलोमीटरला मेडिकल कॉलेज दिसत आहे. शिक्षणाच्या प्रमाणात संस्कृती टिकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 1 लाखाच्या आसपास भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर अनेक जणांनी रक्तदान केले. सकाळी 6 वाजता सौ पुष्पा किरण लहामटे व डॉक्टर आमदार किरण यमाजी लहामटे यांच्या हस्ते पूजा व अभिषेक झाला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेत महाप्रसादाची दुकाने, खेळणीचे स्टॉल, पाडणे, रहाट गाडगे, कटलरीची दुकाने, नर्सरी स्टॉल अशी अनेक दुकाने लागली होती. यावेळी सकाळपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात महिला व भाविकांनी दर्शन घेतले. सर्वांचे आभार सचिव अशोक धुमाळ व सचिन जोशी यांनी मानले. मामा तुम्हाला माहिती आहे ना आपलं काही चालत. मी 9वी पासून तुमच्या पुढीच्या शब्दाच्या अजून ते गेलो काय आता पुढे गेलो काय होईल ते नाही. सासूकडे गेली एक नाही काय बोली पाठ काय नाही दारातली कुत्री मी सांगते कधी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अध्याय नंबर 15 ओबी नंबर 458 ओबी नंबर 498 घरी गेलं उचका आणि त्या ओबीत शब्द आलाय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे अंतःकरणाचे 4 टप्पे हे त्या दर्शनाची मूळ आहे. स्टार न्यूज साठी भाऊ वाकचौरे, अकोले.